महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळच्या समुद्र खवळण्याची शक्यता आहे, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। त्यामुळे मच्छीमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणं टाळावं असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलाय। आजपासून 24 मे दरम्यान मच्छीमारांना सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद राहणार असल्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात आले। या कालावधीत मासेमारी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मत्स्य विभागाकडून देण्यात आलाय। अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, मच्छीमारांना नेमक्या काय सूचना देण्यात आल्यात आणि पुढचे 2 ते 3 दिवस कसं वातावरण राहणार आहे, समुद्राची स्थिती कशी राहणार आहे? प्रथम तू म्हटलीस त्याप्रमाणे साधारणपणे जुलैच्या एंडिंगपर्यंत 31 जुलैपर्यंत ही मासेमारी बंद असते, पण अद्याप देखील काही ज्या बोटी असतात त्या समुद्रामध्ये जात असतात, कारण का मासेमारीचा शेवटचा हंगाम आहे आणि मासेमारी सुरू असते। अर्थात काल मंगळवारी जर दुपारनंतर पाहिलं साधारण 3 पणे तर रायगड असेल, रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, मान्सूनपूर्व पावसानं। आणि हा पाऊस अगदी रात्री 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत चांगला बरसत होता। आता जर आपण वातावरण बघितलं तर ध्यानात येईल की कशा पद्धतीने कोकणातल्या किनारपट्टी भागातलं वातावरण आहे। अशाच पद्धतीचं वातावरण साधारणपणे सह्याद्रीच्या जो दऱ्याखोऱ्यांमध्ये आपल्याला दिसून येतं आणि स्वाभाविकपणे ही परिस्थिती पाहता जो खोल समुद्र आहे तो खवळेल असा इशारा दिलेला आहे। आणि त्यामुळं जे काही मासेमारी करण्यासाठी मच्छीमार समुद्रामध्ये जात असतात त्यांनी जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान वाऱ्याचा वेग देखील ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहील असा देखील इशारा देण्यात आलेला आहे। सध्या जर समुद्र किनारपट्टी भागातली परिस्थिती पाहिली तर समुद्र तुलनेने शांत आहे, पण वातावरणात होणारे बदल, अरबी समुद्रामध्ये जे काही बदल होतात त्याचे परिणाम स्वाभाविकपणे सध्या कोकणातल्या किनारपट्टी भागामध्ये आपल्याला दिसून येत आहेत। अगदी आत्ताच्या घडीला देखील कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस बरसेल अशीच परिस्थिती संपूर्ण कोकणातल्या किनारपट्टी भागामध्ये आपल्याला दिसून येते। प्रज्ञा, ठीक आहे अमोल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।